जय भीम, नमोद्धार, जय जोहार, जय आदिवासी। 9 ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून ओळखला जातो। पण तुम्हाला माहीत आहे का हे आदिवासी दिवस का साजरा होतो? तर तुम्ही कुठेही नका जाऊ, माझ्यासोबत राहा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण की या व्हिडिओमध्ये 9 ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस का साजरा करण्यात येतो याची मी पूर्णतः माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, लाईक, शेअर आणि जमून सबस्क्राईब करा। 9 ऑगस्ट 1982ला संयुक्त राष्ट्र संघाने मतलब यूएननी जगभरातील आदिवासीच्या हक्क आणि अधिकारांची पहिली बैठक संपन्न केली। त्यानंतर 1994 पासून 9 ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून ओळखला जातो। ह्याच अनुषंगाने नागपुरातील संविधान चौकच्या बाजूला एक चौक आहे, बख्तशाह बुलंदशाह म्हणून आहे तिथे चौक। तिथे मोठ्या प्रमाणात हजारो आदिवासी बांधव येतात आणि आपला उत्सव साजरे करतात। वेगवेगळे नृत्य तिथे साजरे करतात, जयघोष करतात, जय बिरसा मुंडा की जय, आदिवासी जय जोहार, अशा अनेक जय भीम वगैरे वगैरे अशी नारेबाजी करून आपला उत्सव, आपली संस्कृती, आपल्या कल्चरल आपल्या नृत्यांचं प्रदर्शन तिथे करतात आणि मोठ्या प्रमाणात आनंद, उत्साह, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित तिथे आपले एक प्रदर्शनी करतात। आदिवासी हा समाज हा मोठ्या प्रमाणात दरी खोऱ्यात राहतो, जंगल वगैरे वगैरे मध्ये राहतो। जंगल आणि जमिनीवर कधी देखील संकट आले तर आदिवासी बांधव हा ढाल बनून समोर उभा येतो। आदिवासींचा इतिहास खूप मोठा आहे, ते ह्या व्हिडिओत सांगणं थोडं अवघड आहे, कारण की खूप मोठा इतिहास आहे, त्यांना खूप मोठी संस्कृती लाभलेली आहे। ते निसर्ग पूजक आहेत, अन्याय अत्याचार विरोधात ते नेहमी आवाज उचलतात आणि जंगल जमिनीवर जर काही झालं तर ते नेहमी रस्त्यावर येऊन आपलं हक्क आणि अधिकारासाठी लढतात। इतकंच नाही तर आदिवासींचे जे पहिले होते बिरसा मुंडाजी यांनी आदिवासींच्या हक्क आणि अधिकारांसाठी पहिली ठिणगी पेटवली। त्यानंतर तिलक मांझी, तात्या भिल, गोविंद गुरु, कोमाराम भीम, सिद्धू कान्हू, राघोजी भांगरे, जत्रा टाना भगत आणि राणी दुर्गावी इत्यादी अनेक महापुरुषांनी, महानायकांनी आपल्या आदिवासी हक्क आणि अधिकारांसाठी योगदान दिलं। तुम्ही बघू शकता, हे आता चाललेले हे व्हिडिओ तुम्ही त्याचाच एक अंग आहे। मित्रांनो, हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। तब्येती खराब असल्यामुळे मी हा जास्त काही बोलू शकत नाही, त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।